स्पर्धेच्या निमित्तानं कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा या पारंपरिक लोककला जपणारे विविध मातब्बर संघ दाखल होतील आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कोकणची पारंपरिक संस्कृती म्हणजे खरं तर पालखी। चला सुरुवात करूया। श्रीदेव धावबा इंदवटी, जरा जोरदार टाळ्या वाजून आपण सुरुवात करूया। आजचा पहिला महिला संघ अर्थातच कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय भव्य पालखी नृत्य स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिला संघ श्रीदेव धावबा इंदवटी मैदानात दाखल होतोय। मला वाटतं सगळ्यात पुढे भागवत धर्माची पताका फडकवणारा, भागवत धर्माची पताका डौलाने फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर ढोल आणि ताशावाल्यांचं हे वाद्यवृंद रिंगणामध्ये दाखल होतं।
पोलीस पाटील आदरणीय संतोषजी पाटील यांनी स्टेजवरती यायचं. या गावचे पोलीस पाटील आदरणीय चालपेगावचे पोलीस पाटील आदरणीय संतोषजी कांबळे यांनी स्टेजवर यायचे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पदाधिकाऱ्यांना सूचना आहे, कार्यकर्त्यांना सूचना आहे, बाहेर फटाके वाजवताना थोडी काळजी घ्यायची. थोडं दूरवरती जाऊन फटाके वाजवा म्हणजे कोणती हानी होणार नाही, दुर्घटना घडणार नाही. कोलेवाडी सावंत विकास मंडळाची भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा पहिला संघ श्रीदेव धावबा इंदोडे आपली सुंदर कला सादर करताना सुंदर पद्धतीने त्यांच्या पालखीची भोई एका मागोमाग एक येऊन पालखी खेळवताना एका हातातून दुसऱ्या हातातून परत पहिल्या हातामध्ये पालखीला टेका देताना सुंदर रिंगणामध्ये आपली पालखी नृत्याची कला सादर करते. ताल बदलते, टीका बदलतोय, ढोलाचा सूर वाजवला जातोय. या संजयराव सावंत यांच्याकडून या मंडळासाठी भारताचा श्रीदेव धावबा इंदवडीसाठी रुपये 500चं बक्षीस आलेलं आहे. संजय सावंत यांच्याकडून श्रीदेव धावबा इंदवडी संघासाठी 500 रुपयाचं बक्षीस झाले मंडळाच्या वतीने. त्यांचं देखील धन्यवाद. या स्पर्धेमध्ये विशेष पारितोषिके देखील आहेत. उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक, उत्कृष्ट निशाणधारक आणि उत्कृष्ट वेशभूषा याला सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. ढोल ताशाच्या ठेक्यावरती ज्यांचे पाय फडकतात तो खऱ्या अर्थाने मराठा असं आपण म्हणतो आणि असेच मराठी आपल्याला या ठिकाणी रिंगणामध्ये पाहायला मिळतात. ढोलाच्या ठेक्याने जेव्हा रसिकांचा काळजाचा ठोका वाढतो तो वादक आपल्या मनामध्ये गाजत असतो. सुंदर पद्धतीचं पारंपरिक वादन आणि त्याला तितकीच सुंदर असं पारंपरिक चाली घेऊन एका मागोमाग एक चाली असताना नवीन पिढीतील दमदार कलाकार आपल्या खांद्यावरती पालखी खेळवताना पालखीचे भोई बदलले, पालखीचे चाल बदलले, नृत्याची पद्धत बदलली. सुंदर अशी पुनश्च एकदा चाल. लक्ष्मण तुकाराम सावंत यांच्या स्पर्धार्थ 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. श्रीदेव धावबा इंदवडी संघासाठी अभिनंदन. पुन्हा एकदा पारंपरिक चाल पालखी दाखवून खांद्यावरती घेऊन पुन्हा एकदा भोई बदललेत आणि एक वेगवान चाल असताना हे दोन्ही आता मात्र टीका बदललाय. ठेकेवरून चाल वाढलंय, लय चाल गती देखील बदलले. सुंदर पद्धतीचं पारंपरिक पद्धतीचं ताशावादन त्याला तितकीच सुंदर अशी ढोलाची साथ थोडंसं संत पद्धतीनं चाललेलं वादन आता मात्र वेग पकडतोय आणि सुंदर पद्धतीनं पालखी नृत्य स्पर्धेची धार वाढतोय. ताशावादनाच्या पुढचे 2 नंबरचे ढोलवादक मला वाटतं थोडंसं वयस्कर मात्र त्यांचा उत्साह हा जबरदस्त वाखंडासारखा उत्साह अप्रतिम असा ढोलवादन करताना 2 नंबरचे ढोलवादक वा क्या बात. शेवटी सुंदर धाजेची आणि निशाणधारकाची देखील ते असतात. पुन्हा एकदा चाल बदलते, पुन्हा एकदा पालखीची भोई बदलते. आता मात्र पालखीचे एक पूर हातामध्ये घेतले, पालखीच्या पूर्ण एका हातामध्ये घेतला आणि रिंगणामध्ये पालखी खेळवून जाते श्री केदारलिंगाची. सुंदर पालखीचं सादरीकरण पालखी नृत्य स्पर्धेतील सादरीकरण श्रीदेव धावबा इंदवडी संघाच्या वतीने या ठिकाणी सादर होतं. या स्पर्धेचा खरा थरार आता आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. खरं तर 20 मिनिटाच्या स्पर्धेमध्ये 40 चाली करणारे 40 चाली करणारे आणि ढोलाच्या 20 चाली करणारे मातब्बर संघ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूया एक वेगळी चाल थोडंसं खांद्यामध्ये
संघ. ताल बदलते, ठेका बदलतोय, वादन बदलतंय. थोडीशी गती घेताना आता मात्र श्रीदेव धावबा इंदवडी संघ तालुक्यातला एक नावाजलेला, जिल्ह्यातला नावाजलेला संघ. पण खरं जर आपण पाहिलं तर कुठलीही जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय किंवा कुठली राज्यस्तरीय स्पर्धा असू दे, जो दिवस ज्या संघाचा, जो दिवस ज्या संघाला साथ देतो तोच संघ खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेचा मानकरी ठरत असतो. कितीतरी मातब्बर संघ असतात, पण काही वेळेला त्यांचं म्हणावं तसं सादरीकरण होत नसतं, कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक दिवसाची ऊर्जा वेगळी असते. आणि मला बघूया यंदाच्या श्री फुलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबईने आयोजित केलेल्या या पहिल्या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेते कोण ठरणार आहे, त्याची उत्कंठ आपल्याला लागली आणि त्यातला पहिला संघ आपली इच्छा सादर करतोय तो अर्थातच श्री देव धावबा इंदवडी. आता मात्र गती वाढली, वेग वाढले, सुंदर चाल, आकर्षक चाल पालखीच्या रिंगणामध्ये. योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून ₹500 बक्षीस आलेलं आहे. योगेश पुंडलिक सावंत बक्षिसाची पाठोपाठ या ठिकाणी लयलूट केली जाते. अत्यंत नावाजलेलं फुलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक लोकपरंपरा जपणारे रसिक, सर्दी नाते देखील आपल्याला या रिंगणात अवतीभोवती पाहायला मिळतात आणि ते एका पाठोपाठ एक बक्षीस जाहीर करतात. अजून 8 ते 9 संघ या स्पर्धेत दाखल होऊन आलेले आहेत. त्या प्रत्येकाला आपल्याला बक्षीस द्यायचे, त्या मनाने आपण त्याची तयारी ठेवावी अशी विनंती. पारंपरिक असं वादन, त्याला तितकेच सुंदर अशी चाल, अप्रतिम पद्धतीनं रिंगणामध्ये पालखी मिळवली जाते. एक लहान कलाकार त्याच्या जोडीला तेवढाच सुंदर दुसरा पालखीचा भोई. आता मात्र वेग पकडला जातो श्री देव धावबा इंदवडी संघाकडून. उत्कृष्ट असा भाग जो होता त्याला तेवढाच सुंदर किरण धारकाची देखील साथ. आहा, जबरदस्त. अभिमन्यू सावंत यांच्याकडून या स्पर्धेसाठी या ठिकाणी ₹200 आलेले आहेत. सुंदर पद्धतीनं चाल बदलली जाते, भोई बदलली जाते. थोडंसं खांद्यामध्ये दुमडून पालखी मिळवली जाते. आता मात्र पालखीचा खूप पाठीमागे खांद्याकडे पकडून पालखी रिंगणामध्ये फिरवली जाते. वा, सुंदर असा प्रकार, थोडासा अवघड मात्र लिलया मिळवत आहे श्री धावबा इंदवडी संघाचे खेळाडू.
पालखीचे घोडे डोक्यावर घेऊन पालखी घेऊन आता मात्र पहिला एकटा लावलाय. थोडासा वेळ घेतला परंतु पहिला एकटा लावलाय आणि हा पहिला एकटा लावून पालखी खेळवली जाते. मनोरा असलेला आहे पहिल्यांदा. जरा जोरदार टाळ्या वाजवा आपण. श्रीदेव धाबा इंदौरी संघासाठी सुंदर सादरीकरण करताना शिस्तबद्ध असं संघ खांद्यावरती मनोरा लावून पालखीचा खूप खांद्यावरती घेऊन दोन्ही पद्धतीने दोन्ही बोकडे हात वर करून श्री केदारलिंगाचा जयघोष या ठिकाणी चाललेला आहे. अप्रतिम असं सादरीकरण. शुभांगी सावंत यांच्याकडून रोख रुपये 200चा बक्षीस आले. मला सगळ्या दातांना परत एकदा सांगायचंय, मला दातांना सर्व सांगायचंय की अजून 10 संघ आपल्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. आपले पैसे प्रत्येक संघाला आपण बक्षीस द्यायचंय. त्या पद्धतीने जय्यत तयारी करून आपण बक्षीस देऊया. यानंतर जोरेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित ही स्पर्धा यशस्वी होताना मोठ्या प्रमाणात वेगवेगळे संघ या ठिकाणी दाखल होत आहेत. एक जे संघ दाखल झाले त्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी स्टेजवर येऊन आपली नोंदणी करायची आहे. आता मात्र पालखीचा खून मोकळे सोडले आहेत आणि पालखीचा खून डोक्यावरती घेऊन जुलयापणे ही पालखी मिळवली. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि शेवटची 5 मिनिटं सरपंचांना विनंती आहे, सरपंचांनी लक्ष द्यायचं. शेवटची 5 मिनिटं 15 मिनिटं संपलेली आहेत. शेवटची 5 मिनिटं. आता मात्र वेगवान ताली करायला हरकत पाठोपाठ ताली बदललं पाहिजे. नव्या आणि जुन्यांचा भरणा असलेला आता हा श्रीदेव धाबा इंदौरीचा संघ पुन्हा एकदा कमळाची ही प्रतिकृती आणि एक वेगळ्या पद्धतीनं पालखी खेळवली जाते. एक वेगळं असं आकर्षक कमळ पुष्प आपल्याला इथे पाहायला मिळतंय. वेगळ्या पद्धतीची ही चाल. आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीची ही चाल केली जाते. 4 जणांची मुख जी आहे ती रिकडाकडे झुकलेली आहे. डोंगर उभी आहे, त्याच्या दोघांच्या खांद्यावरती पालखी आहे. एक वेगळ्या पद्धतीचा असा पुष्प प्रकारची ही पालखी खेळवण्याचा प्रकार. पुन्हा एकदा चाल बदलते. पुन्हा एकदा पालखीचे घोडे बदलत आहेत. सर्वांचा शिको मात्र होतो. सुंदर सुंदर 4ही खूण या 4 भोईनी पकडलेले आहेत. वेगळ्या पद्धतीची ही पालखी नृत्य, वेगळ्या पद्धतीची चाल, मार्ग देऊन जाणारी 2 खूण देऊन जाणारी 2 खूण वाढतात. पुन्हा एकदा थरारक अशी चाल करताना मला वाटतं थोडी वेगळी चाल, अवघड अशी चाल मात्र लिलया ती पार पडली आणि सुंदर पद्धतीने पालखी खेळवली जाते. एका भोईच्या खांद्यावरती पकड घेऊन उंच राहून पालखीचा फूल पकडायचा आणि पालखी खेळवायची. दिसतं तसं नाहीये, तितकं अवघड अशी एक चाल. आता मात्र टेका बदललाय. ढोलाचा आवाज बदललाय. शेवटची 2.5 मिनिटं शिल्लक. शेवटची 2.5 मिनिटं. सुंदर अशी वेशभूषा श्रीदेव धाबा इंदौरी या संघाची पारंपरिक वेशभूषा. चाली मात्र बदलते. सातत्याने वेगवेगळ्या चाली, संघाला पकडून देणाऱ्या चाली. चांगल्या पद्धतीने ढोलाचं सूर वाजवलं जातं. चाली बदलल्या जातात. सुंदर असं एकत्रित असं एकोपा जपणारं असे सादरीकरण सांघिक पालखी नृत्य स्पर्धेतील सांघिक आविष्कार या ठिकाणी सादर करताना श्रीदेव धाबा इंदौरीचा हा संघ गतिशील चाली शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटची 2 मिनिटं शिल्लक. आणि आता मात्र पालखी डोक्यावरती घेऊन खेळवताना श्रीदेव धाबा इंदौरीचा हा सगळ्यात फास्ट बर असा जुना जाणता खेळाडू. जरा जोरदार टाळ्या
शेवटचा 1 मिनिट आणि मला वाटतं आता मात्र एक अवघड अशी चाल पाय मराठीमध्ये आणि परत फिरवण्याचं काम केलं जाणार आहे. मला वाटतं थोडीशी अवघड अशी चाल. वा जरा जोरदार त्याला अवघड अशी एक चाल परातीच्या कड्यावर उभं राहून परत फिरवायचे डोक्यावरती पालखी दाखवायची अत्यंत अवघड अशी चाल आणि लिहिल्या करताना श्रीदेव धावबा विंडवणीचा तुमचा खेळाडू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रीदेव धावबा विंडवणीच्या सुंदर अशा आणि शेवटचा अर्धा मिनिट शेवटचा अर्धा मिनिट शेवटची 15 सेकंद शेवटची 15 सेकंद आणि जयगोल या ठिकाणी चाललाय तो केदार वा सुंदर असं सादरीकरण सात्विक असलेल्या पालखी नृत्य स्पर्धेतील आणि श्रीदेव धावबा विंडवणी या सगळ्याचा वेळ संपतो तो आता आपला वेळ संपलेला आहे. श्रीदेव धावबा विंडवणी संघ वेळ संपलेला आहे आपला. अभिनंदन. हा होता पहिला संघ श्रीदेव धावबा विंडवणी आणि सुंदर असं सादरीकरण केलंय. खरं तर सर्व सभासदांना कळवण्यात येतं. सर्व सभासदांना कळवण्यात येतं की कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या नवनिर्वाचित युवा सभासदांच्या कल्पनेतून कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या नवनिर्वाचित युवा सभासदांच्या संकल्पनेतून सर्वांच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कोलेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातून शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी